जाऊन पुढे थांबली अजून तरी तो एकदम सरळ निघून धावत गेला आणि सगळी कुत्री पळायची. मोहिली, निको, मानवली आजूबाजूला आता तरस आहे का बिबट्या आहे आपण का सांगू शकत नाही, पण तरी पण तुम्ही गावातले सर्वजण सतर्क राहा. आणि समजा मानिवली मोहिली परिसरातील बिबट्याच्या हालचालींनी गेल्या महिनाभरापासून नागरिकांत भीतीचे सावट पसरले असताना आज पुन्हा एकदा भीषण प्रकार समोर आलाय. दुपारी अंदाजे 12 वाजण्याच्या सुमारास मोहिली येथून शेलू गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर एका शाळकरी मुलीच्या डोळ्यासमोर बिबट्याने फिरस्त्या कुत्र्यावर सडप घालत त्याला मानेला धरून ओढत नेल्याची घटना घडली आहे. या घटनेचे वर्णन करताना मुलगी थरथरत होती. मोहिली येथील सिद्धी घागस या मुलीने बिबट्याचे डोळे गोलगोल असल्याचं आणि त्याने क्षणार्धात कुत्र्याला मानेला पकडून जंगलाच्या दिशेने ओढून नेल्याचे सांगितले. मुलीने गावात हा प्रसंग सांगताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या महिन्याभरापासून बिबट्या परिसरात फिरत असल्याची चर्चांना उधाण आले होते. काही ग्रामस्थांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याचे सांगत असले तरी वन विभागाकडून अद्याप अधिकृतरित्या पुष्टी नव्हती. मात्र ठिकठिकाणी पाऊलखुणा आढळल्यानंतर वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आणि सुरक्षेसाठी काही उपाययोजना सुरू केल्या होत्या. घटनेनंतर वन विभागाचा पथक तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. ग्रामस्थांसोबत रात्री उशिरापर्यंत परिसर पिंजून काढण्यात आला. तसेच बिबट्याला जंगलाच्या आत ढकलण्यासाठी फटाके देखील फोडण्यात आले. दरम्यान बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरी वस्ती, शाळा, शेतमार्ग आणि महिला, लहान मुलांना जाण्यासाठीचे रस्ते अत्यंत धोकादायक ठरत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. या बिबट्याच्या तातडीने बंदोबस्त करण्यासाठी आणि नागरी भागात न घुसण्यासाठी वन विभागाने ठोस आणि त्वरित नियोजन करावे अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परिसरातील नागरिकांनी शक्यतो संध्याकाळनंतर बाहेर न पडणे, लहान मुलांना एकटे न पाठवणे, टोळ्या करूनच वावर करणे अशा खबरदारीच्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन वन विभाग आणि गावकऱ्यांकडून करण्यात आले. पुढे जाऊन पुढे थांबली अजून तरी तो एकदम सरळ निघून धावत गेला आणि सगळी कुत्री पळायची. कुठल्या साईडला गेला इथे ते ग्राउंड आहे त्या ठिकाणी का? इथे का? कुठल्या साईडला गेला सरळ गेला इकडे नाणीचं शेत आहे ना तिकडे गेला. कुत्र्या एवढा म्हणजे इथे गोल गोल होते. मुलं वगैरे असतात ना, त्यांना संध्याकाळी वगैरे जरी बाहेर निघाला तर असं शांतपणे न जाता तुम्ही या मोबाईलचा आवाज वगैरे, गाणे वगैरे लावणं अशा प्रकारे करून थोडं हालचाल करत राहा. आपण सत्र बरं असते. तरच असं आहे, बिबटच आहे, त्याचे निष्फळ होऊ शकत नाही. नंतर होईल तोपर्यंत आपण स्वतः काळजी घेतलं बरं असते. की सगळ्यांच्या घराच्या बाजूला वाजवा आणि रोज निकोप मध्ये पण वाटा. आता संध्याकाळी बॉम्ब जे आहेत ना तुमच्या निकोपच्या या शेलो ब्रिज आहे इकडं, इथं मोहिली आवाजाने मुळे काही इकडे आपल्याकडे येणार पण नाही. तो बाहेरच निघून काळजी वगैरे घ्या. तरी पण काय असेल कधी रात्री वगैरे 2 वाजता 3 वाजता तरी आम्हाला फोन वगैरे खेडेकर साहेब वगैरे आहेत, त्यांचा मार्गदर्शन वारंवार त्यांचा मार्गदर्शन किंवा तुम्ही ज्याच्या ठिकाणी तुमचं तरस आहे किंवा बिबट आहे तुम्ही त्या ठिकाणी जावा असं आम्हाला प्रत्येक सांगता साहेब वगैरे. पाटील साहेब ना सांगा गावात लोकांना सगळ्यांना खाली होती आम्ही गेलो होतो. तुमचा मानवली, बिरदोले, निकोप आणि मोहिली असे पलीकडे औषध डॅम तिकडे पाण्याचा आणि बिबट पण तुम्ही बोलता आपला काय दिसला तो आपला काय दिसला होऊ शकत नाही. तरी पण आपण प्रत्येकाने स्वतः काळजी घेऊन गावाच्या लोकांना सांगायचं, स्वतः काळजी घ्या. आपण बघायचं की उद्या काही होऊ नये यासाठी आपण स्वतः राहिले बरं असतो. बॉम्ब वगैरे रोज वाजत असतो संध्याकाळी, तो येणार नाही आपल्याकडे, तिकडे निघून जाईल.